नम्रता, काय आजचा अक्षर तर मराठी वर्णमालेची जी आपली चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यात आता शेवटचे 3च अक्षर राहिलेले आहेत। आजचं अक्षर आहे ळ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर साधारण 1 वाटी इथं मी कुळिथाचं पीठ घेतलेलं आहे। पाणी घालून ते व्यवस्थित पातळ आणि मिक्स करून घेऊया, जेणेकरून यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहू नयेत। साधारण या वाटीने मी 1 ते 1.5 वाटी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित गुठळ्या काढलेल्या आहे। चला गॅस केलेलं 2 चमचे तेल घेऊयात कढईमध्ये। तेल गरम झाले की जिरे मोहरी घालूयात फोडणीमध्ये। हिंग, लसूण, हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे। फोडणीमध्ये कढीपत्ता घालायचा आहे, बारीक चिरलेला कांदा, कांदा आणि मिरचीचा कच्चेपणा कमी झाला की हळद घालूया, मिक्स करून घेऊया। आता जे आपण बॅटर करून घेतलं होतं कुळिथाचं ते यामध्ये घालूया। अजून 1.5 वाटी मी पाणी आता ह्याच्यामध्ये ऍड करते। चवीनुसार मीठ घालूया, थोडीशी कोथिंबीर पण। छान शिजू द्यायचं आणि शिजवताना मध्ये मध्ये हलवायचं म्हणायचं, नाहीतर काय होतं हलवून करपायची शक्यता असते। अजून एक 5 ते 10 मिनिटाला छान रटरट शिजू देऊया। 5 मिनिटं आणखी झालेली आहे। वरून मस्त अशी कोथिंबीर घालूया आणि आता गॅस बंद करून घेऊया। गरम गरम आता हे भाकरी सोबत सर्व करूया। आजचं अक्षर होतं ळ आणि आपण केलेले आहेत हे कुळिथापासून पिठलं बरं का। थोडंसं टेस्ट करून दाखवते। मस्त गरम गरम पिठलं, सुंदर। तर मराठी वर्णमालेची ही जी सफर आपण चालू केली होती, आता त्यातले शेवटचे 2च अक्षर राहिलेली आहेत। तुम्ही जर अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।